खरात प्रकरणातली एक ताजी घडामोड आपल्या समोर येते, ती पटकन आपण पाहणार आहोत। खरातच्या चौकशीच्या साठी तपासणीच्या साठी त्याच्या घरी नाशकातलं तपास पथक पोहोचलेलं आहे। खरातच्या नाशकातल्या घरामध्ये ही माहिती पोहोचली आहे। या संदर्भातला तपशील आता अधिकच आपल्या समोर येईल। नाशिकमधल्या ठिकाणी घडलेली घटना आम्ही आपल्यापर्यंत आणलेली आहे। खरातच्या घरी नाशकामध्ये तपास पथक दाखल झालंय। महिला पोलिसांचं पथकही खरातच्या घरी पोहोचलंय, कारण खरातच्या बायकोला अटक करण्याच्या साठीच्या हालचाली सुरू आहेत। दरम्यान ती नाशकात आहे की शिर्डीच्या ठिकाणी याचा तपास केला जातोय। किरण गोटूर आमचे सहकारी परत एकदा आपल्यासोबत जोडले गेले आहेत। किरण, खरातची बायको नाशकातल्याच घरात आहे का, सापडली आहे का ती? प्रसाद सर, अद्याप या संदर्भात जे शोध आहे ते पोलीस घेताना आपल्याला बघायला मिळतं। आत्ताच काही वेळ आधी नाशिक पोलिसांचं एक पथक आणि काही शिर्डी पोलीस सुद्धा या पथकामध्ये आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळते। आणि विशेष करून महिला पोलीस जे आहेत ते नाशिकच्या कर्मयोगी नगर भागात असलेल्या अशोक खरातच्या घरी दाखल झालेला आहे। आताच काही दिवसांआधी आपल्याला माहिती आहे की सगळा हा जो तो अशोक खरातचं प्रकरण हे समोर आल्यानंतर अशोक खरातवरती 11 गुन्हे दाखल झाले आणि त्यानंतर पहिला गुन्हा जो आहे तो अशोक खरातच्या बायकोवरती आज शिर्डीमध्ये दाखल झालेला आहे आणि त्याच गुन्ह्यामध्ये अटक करण्यासाठी हे पथक जे आहे ते अशोक खरातच्या घरी दाखल झालेलं आहे। आताच काही वेळ आधी हे दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आता हे पोलिसांचा जो पथक आहे तो घरी जाऊन हे कल्पना खरात म्हणजे ज्यांच्यावरती हे गुन्हा दाखल झालेला आहे ते घरी आहेत त्यांनी त्याचा शोध घेण्यासाठी हे पथक जे आहे ते आता अशोक खरातच्या घरी दाखल झाल्याचं बघायला मिळतंय। धन्यवाद किरण या सगळ्या तपशिलाच्यासाठी। या संदर्भात कल्पना खरातच्या अटकेची बातमी तुम्ही सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना द्याल अशी अपेक्षा आहे।